निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ताई मला ना केंद्रे दादांचे अनुभव शेअर करायचे. त्यांना सेवा घेतली होती तर मला खूप अनुभव आले. अरे वा, बघा सांगा सांगा. ताई मला ना दादांचा पहिला अनुभव असा आला की आमची गावाकडे नाही का, आम्ही जळगावचे आहेत ना, तर तिकडे हा हा आमची 1.5 गुंठा जागा आहे, एने जागा आहे. अच्छा, हा. आणि रोडाला रस्त्यावर आहे ना, हा 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 तर रस्त्याला असल्यामुळे तिथं काय झालं की जेव्हा ती खरेदी वगैरे झाली ना, तेव्हाच 1 गुंठा जागा तिथं कमी होती. अच्छा, हा हा आणि त्यांनी मोजून दिली पण माहिती नाही माझ्या सासऱ्यांनी, म्हणजे ज्यांनी खरेदी केली त्यांनी असं व्यवस्थित बघितलं नाही हा हा की आपल्याला रस्त्याची जागा वगैरे नाही दिलेली म्हणून. हा हा तर मग काय झालं की आमच्या शेजारचे जे दादा होते ना, त्यांची जागा कमी निघत होती. ते म्हणजे आमची 1.5 गुंठा जागा होती ना, हो हो तर हो. ते त्याच्यातच ते आम्हाला म्हणायचे की ही तर आमची जागा आहे, आम्ही तुमच्याच जागेत बांधकाम करू म्हणून. अरे हा, तर आमची रस्त्याला जागा होती. आम्ही त्यांना काय म्हणायचो, रस्त्याची जागा आणि आमची जागा सोडून तुमची जागा निघाली तर तुम्ही जेवढी जागा तुमची निघेल तुम्ही बांधून घ्या, आमच्या जागेत कशाला बांधू देऊ आम्ही. अगदी बरोबर आहे. हो. हा, तर ना तर इथे भांडायलाच लागले आम्हाला. म्हटले की तुम्ही असं तुम्ही तसं लय भांडायला लागले. तर मग मी दादांना कॉल केला. मग दादांना म्हटलं दादा असा प्रॉब्लेम आहे, काय करू. तर दादा म्हटले ताई तुमची जागा कुठेच जाणार नाही, त्यांनी किती भांडणी वगैरे केल्या किंवा काही केले तुम्ही त्याच्यात भाग घेऊ नका, तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका म्हणे त्या लोकांकडे, तुमची जागा तुमची तिथंच राहील आणि काहीच कोणी काही करू शकणार नाही म्हणे. अरे वा. हा, दादा असं म्हटले ताई. आणि मग नंतर काही दिवसांनी म्हणजे समजा 8-15 दिवसांनी आम्ही गेलो तिथं. मग आम्ही विषयच नाही घेतला त्या माणसांना की आमची जागा मोजून द्या किंवा काय, आणि विषय नाही घेतला. आम्ही फक्त बघून आलो, जागेवर वगैरे चक्कर मारून आलो आणि इकडे पुण्याला राहतो ना, तर पुण्याला आलो. तर मग त्या माणसांनी ज्यांच्याकडनं प्लॉटिंग घेतली त्यांना बोलवलं, जागा वगैरे मोजली. तर नेमकं त्यांची ती 1 गुंठा जागा ना रस्त्यात गेली होती. त्यांनी ना जेव्हा आम्हाला उतारे दिले होते ना, तर त्यांनी रस्त्याची जागा लावलेलीच नव्हती. तर मग त्यांची रस्त्याच्या याच्यात निघाली त्यांची जागा. तर मग तर मग नंतर ते म्हटले की आम्ही उगाच तुम्हाला भांडू लागलो, आमची जागा इथं म्हणजे त्यांनी चुकीची ही केली, आता आम्ही कोणाला बोलायचं. मग त्यांना म्हटले बघा आपण ज्या मालकांकडनं घेतली, ज्यांनी प्लॉटिंग काढले त्याच्याकडनंच घेणार आहेत ना, तुम्ही पैसे मोजून दिले तुम्ही त्यांना बोला, आम्हाला नाही बोलायचं म्हटलं. बरोबर. हा, मग त्यांना बोलले, त्यांना पण भांडले, म्हणजे खूप भांडले. आणि मग त्यांनी नाही का त्यांची 2 गुंठे जागा काढून ठेवली होती त्या प्लॉट मालकाने, तर मग त्यांनी ती मोजून दिली. हा एक अनुभव झाला ताई. अरे वा, सुंदर अनुभव आहे. हो, खूप सुंदर अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव असा की मी मागे सांगितलं होतं की मला थोडा प्रॉब्लेम होता, पोटाला गाठ होती म्हणून. हो 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 हो. तर ना मी इथं ऑपरेशन केलं पण ते सक्सेसफुल नाही झालं. म्हणजे 6-7 महिने बरं वाटलं मला आणि परत प्रॉब्लेम तसंच व्हायला लागला. मग मी परत दादांना कॉल केला, म्हटलं दादा असं असं होतंय काय करू. तर दादा म्हटले की ताई तुम्ही नाही का दवाखाना चेंज करा, तिथं जाऊच नका परत. हो. अच्छा. हा. आणि दवाखाना चेंज केल्यावर अजून तुम्हाला 11 दिवसाची सेवा दिली मला दादांनी, 11 वेळा तारीख म्हणतं. आणि 11 माळी जप श्री स्वामी समर्थ नामाचं. तर हे करा म्हणे, पूर्ण बरं होईल म्हणे तुमचं, आणि दवाखाना पण चेंज करा म्हणे. मग आम्ही पुण्यात लोहगाव म्हणून तिथे एक दवाखाना आहे, तिथे त्या मॅडमांकडे गेलो, तिथली ट्रीटमेंट घेतली ताई. आणि आता पूर्ण क्लिअर झालं, म्हणजे असं त्रास नाही होत त्याचा काही आता परत. बघा किती ताकद आहे स्वामींमध्ये आणि केंद्र दादांमध्ये. हो, हा एक दुसरा अनुभव ताई. आणि अजून एक अनुभव सांगते मी
तर ना म्हणजे झाले 3-4 महिने झाले. आमोशा आली की मला खूप त्रास व्हायचा. अरे बापरे. त्रास असं आपोआप आमोशा आली की घरात भांडणे व्हायच्या आणि दुसरं काहीच नाही, मनात फक्त सुसाईड करायचं एवढंच विचार, काहीच मनात नाही. थोडी दोघांची भांडण झाली ना की रागात म्हणजे बाहेर याच्यावर जाऊन वरती टेरेसवर जाऊन असं वाटायचं उडी द्यावी किंवा रस्त्यावर जाऊन इतका म्हणजे त्रास, असं मेंटली टॉर्चर झाल्यासारखं वाटायचं मला खूप. मग मी त्यांना मेसेज केला, दादांना म्हटलं दादा असं असा प्रॉब्लेम आहे. तर दादांनी मला सेवा दिली होती. सेवा म्हणजे एका काळ्याच्या उडीद, तीळ, जाड मीठ असं भीमसेन कापूर अशा 4-5 वस्तू होत्या, त्या बांधून जवळ ठेवायला सांगितल्या होत्या. अच्छा. ताई मी बघा मग आता महिना झाला ताई, महिन्यात म्हणजे ते विचारच निघून गेला सुसाईड करायचा अजिबात. किती म्हणजे मी दादांना मी खरंच दादा ऐकतील माझं मी शेअर केलेलं. तर मी खरंच दादांना धन्यवाद म्हणते की दादांमुळे कदाचित आज मी आहे. खरंय. हो, बरोबर आहे. मानसिक संतुलन बिघडलेलं होतं माझं. काही नाही, मिस्टर पण घरात आले की थोड्या गोष्टींवर भांडण व्हायचे. आणि मग त्याचा मुलांवर पण परिणाम होतो ना ताई. हो, त्याच्याने मग माझी ताई 8 वर्षाची मुलगी आहे, ती रडायची, मम्मी तू का ग सारखी रडते, तू कसलं टेन्शन घेते, तुला काय अशी होती, असं कशाला अशी कसं हे करते ग मम्मी, नको जाऊ ना कुठे बाहेर. अंगावर काटा येतो ताई. ती मला अशी म्हणायची ताई, आणि ती पण रडायची, खूप रडायची माझ्यासाठी. मम्मी तू का असे विचार करते, काय झालं तुला, काय रडते असे विचारायची ताई. आणि म्हणजे खरंच माणसाला असं वाटतं ना, आज मी खरं सांगते दादा जर नसते ना तर कदाचित आता 1.5 महिना होऊन गेला ही अमावस्या गेली ना, मी ठरवलं होतं मला अनुभव आले मी दादांचा अनुभव शेअर करेल. नाही, खूप छान ताई. आणि अजून आता तुम्ही शेअर केलाय ना अनुभव, ह्याच्यापेक्षा अजून दुप्पट छान अनुभव येतील बघा तुम्हाला. हो ताई, खूप छान. मोठे खूप अनुभव येतात. आणि काय माहिती आता रुद्राभिषेकची सेवा चालू केली, 2 सोमवार झाले. हा 3रा सोमवार येईल. तर पहिल्या सोमवारी मला दिव्यात नाही का याचं पान आलंय, बेलाचं पान आलं. पहिल्या सोमवारी सेवा सुरू केली. 1.5 तास अभिषेक चालतो तो रुद्राभिषेक, कारण त्याला खूप मोठा आहे ना, सगळं वाचायला लागतं. तर बेलाचं पान आलं म्हणजे महाराजांनी दिली प्रचिती, मी हाय तू नको घाबरू. खरंय, प्रत्येक वेळेस प्रचिती देतात मला. आहेतच स्वामी तुमच्या घरात आहेत. आणि आता तुम्हाला एवढे अनुभव छान येत आहेत ना, अजून याच्यापेक्षा खूप छान अनुभव येतील बघा तुम्हाला ताई. मी शेअर करते. हो ताई, शेअर करा. आणि परत एकदा दादांना कोटी धन्यवाद. खरंच ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.